नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली संगम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या सर्वांना असा प्रश्न पडला असेल की आज संगम व्हिडिओ नाही बनवत आहे, तर संगमचे मिस्टर कसे काय व्हिडिओ बनवत आहेत. तर मी व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की मित्रांनो मी खूप दिवसापासून असं ठरवलं होतं की संगमसाठी काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून. पण ते वेळ आलेली आहे आता आणि मी तिच्यासाठी गिफ्ट काहीतरी खरेदी करण्यासाठी जाणार आहे आणि तिला हे याबद्दल बिलकुल काहीच माहिती नाही. कारण ते टेरेसवरती कपडे वाळत घालायला गेलेली आहे आणि तिचा मोबाईल घेऊन मी तिच्या मोबाईलमध्ये शूट करत आहे आणि आज आणि उद्या तिचा मोबाईल मी माझ्याजवळच ठेवणार आहे जोपर्यंत तिला गिफ्ट देत नाही तोपर्यंत. थोडंसं तिला सरप्राईज द्यायचं आहे. तर चला मित्रांनो, तिच्यासाठी काय सरप्राईज घेणार आहे मी ते तुम्हाला नक्की दाखव. चला तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहोत आता शॉपमध्ये. तर आता शॉपच्या जवळ आलेलो आहोत आपण फायनली. तर आतमध्ये जाऊन पाहूया आता आपण. चला तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया. सर, आपल्याला लॅपटॉप पाहायचा आहे. ओके. तर आपल्याकडे कोणते कोणते लॅपटॉप आहे? लॅपटॉप आपल्याकडे विवो बुक सिरीज आहे, HP मध्ये आहे, गेमिंग सिरीज आहे, त्याच्यानंतर अजून स्टफ भेटून जाईल गेमिंग आणि डिझायनिंग पर्पजसाठी. अच्छा. मला ते रिक्वायरमेंट कशी आहे? म्हणजे आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी करायचं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये गेमिंगही झाला पाहिजे. व्हिडिओ एडिटिंग आणि गेमिंग म्हणजे दोन्ही पर्पजसाठी पाहिजे. व्हिडिओ एडिटिंगसाठी पाहिजे तर तुम्हाला ग्राफिक्स कार्ड सोबत जावं लागेल, ज्याच्यात डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड राहते. मिनिमम 2050 RTX 2050 रायझन सिरीजमध्ये येईल, चांगलं एडिटिंगसाठी वगैरे. असूस मध्ये आहे आपल्याकडे, डेमोनेट्स ठेवले आहे, दाखवतो मी तुम्हाला. असूस टफ आहे, टफ सिरीज येते, गेमिंग सिरीज आणि क्रिएटर सिरीज येते याच्यात असूसमध्ये. याच्यात रायझन 7 प्रोसेसर आहे आपलं, 7000 सिरीज लेटेस्ट सिरीजचं प्रोसेसर आहे. त्याच्यानंतर DDR5 ची रॅम येणार, 16 GB ची. अपग्रेडेबल मॉडेल आहे. ग्राफिक्स कार्ड याच्यात आहे RTX 3050 ग्राफिक्स कार्ड, जो तुमच्या डिझायनिंग पर्पजसाठी आणि गेमिंगसाठी बेस्ट राहतो. आपल्याला म्हणजे याच्यामध्ये रॅम पण अपग्रेड करता येईल का? हो, रॅम पण अपग्रेड होऊन जाईल त्याच्यात. त्यानंतर RGB याचं हे आहे कीबोर्ड मध्ये लाइटिंग इफेक्ट्स येतील याच्यात. आणि 144 हर्ट्जचा याचा डिस्प्ले आहे. रिफ्रेश रेट जो आहे आपण याच्यावरती हेवी ॲप्लिकेशन यूज करू शकतो. बिलकुल बिलकुल. प्रीमियर प्रो वगैरे चालून जाईल आपलं. 2D 3D तुम्ही याच्यावर वर्क करू शकता ग्राफिक्सचं. आणि हा कोणता वाला आहे? ते विवो बुक सिरीज आहे. ते जनरली ऑफिस यूजसाठी आणि एज्युकेशन पर्पजसाठी यूज होतं. बाकी जर डिझायनिंग करत याच्यात इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड राहतो, याच्यात डेडिकेटेड राहतो. तुम्हाला डिझायनिंग पर्पजसाठी पाहिजे तर तुम्हाला डेडिकेट घ्यावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये आपण तेवढे व्हिडिओ एडिटिंग नाही करू. नाही, त्याच्यात थोडं व्हिडिओ एडिटिंग तुमची लॅक होणार, कारण की ग्राफिक्स त्याच्यात इंटिग्रेटेड असतो, डेडिकेटेड नाही राहत. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही येणार. 3050 आहे RTX ग्राफिक्स, याच्यात बेस्ट आहे ग्राफिक्स कार्ड. 4 GB चा 3050 ग्राफिक्स कार्ड आहे. मग ते असूस व्यतिरिक्त दुसरा कोणता आणखी? असूस व्यतिरिक्त दुसरा आपल्याकडे HP मध्ये येणार वेक्टस सिरीज. सेम प्रोसेसर आहे जी मी तुम्हाला असूस मध्ये दाखवले आहे. याचे फीचर सांगू शकता थोडे? फीचर सांगू शकतो. याच्यात सेम रायझन 7 प्रोसेसर येणार आपला, 744HS. त्यानंतर 16 GB रॅम आहेत, 512 GB SSD. त्यानंतर विंडोज 11 प्लस मायक्रोसॉफ्ट ऑफिस याच्यात पण येणार तुम्हाला. आणि याचा जो ग्राफिक्स कार्ड आहे तो RTX 2050 ग्राफिक्स कार्ड आहे. अच्छा, 2050 RTX. त्याचं RTX 3050 होतं, याचा 2050 येणार. थोडंसं ओपन करून दाखव ना. हो. हा पण गेमिंग आणि डिझायनिंग पर्पजच्या ह्याच्याने यूज होतो. याच्यामध्ये दोन्ही यूज करू शकतो. दोन्ही यूज करू शकतो. याच्यात पण तुम्हाला बॅकलाइट कीबोर्ड पण येऊन जाईल. याची पण तुम्हाला 144 हर्ट्ज स्क्रीन भेटणार. रिफ्रेश रेट जो आहे त्याचा 144 हर्ट्जचा राहणार. तर मित्रांनो, मी आता फायनली लॅपटॉप चूज केलेला आहे आणि मी कुठल्या शॉपमधून घेत आहे ते आता चला आपण भैयाशीच विचारू. तर भैया, आपल्या दुकानचं नाव सांगा आणि कुठल्या लोकेशनला आहे हे तुमचं शॉप ते सांगाल. आपल्या दुकानाचं नाव आहे माय कम्प्युटर गडचिरोली. ठीक आहे. हे आपली शॉप लोकेटेड आहे साईडला GDCC बँक, कोऑपरेटिव्ह बँकच्या साईडला आणि शिवाजी आर्ट कॉलेजच्या अपोजिटला. शिवाजी कॉलेजच्या अपोजिटला, विदर्भ ऑटोमोबाईलच्या वरती, धानोरा रोडला. ओके.
चला तर मित्रांनो, आता मी फायनली घरी आलेला आहे लॅपटॉप बुक करून, आणि आता उद्या सरप्राईज द्यायचा आहे संगमला. तर आता मी घरी आलेला आहे, पण आणखीन बेल पण वाजवलेली नाही. संगम आहे घरामध्ये. तर आता मी पहिले बाहेर व्हिडिओ बनवत आहे, आणि आता संगमकडे आज मोबाईल वगैरे काही देणार नाही मी. तर संगमला आता उद्या देणार आहे मी सरप्राईज. तर चला मित्रांनो, आता हाच व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करू, आणि संगमचे रिॲक्शन वगैरे काय आहे ते पाहू आपण. चला तर मित्रांनो, भेटू उद्या. चला तर मित्रांनो, आता संगमला आपण आवाज देऊया. संगम काय करत आहे ते पाहूया. संगम, चल थोडं आपल्याला बाहेर जायचं आहे. कशाला? थोडं काम आहे, आवर की. आता हो, एवढा ऊन झालाय ना. मला पुन्हा दुपारी ड्युटीला जायचं ना, त्याच्यामुळं व्हिडिओ अगोदर करायला तुम्ही मी बोलायची प्रॅक्टिस करायला लाव. असं कशी practice करायला अचानक? येते का नाही मला प्रॅक्टिस? मला आता बोलायला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करली. चांगली गोष्ट आहे ना. मला येते का नाही बोलायला? छान येते. हा, छान येईल. हां, आता असंच मी बोलायला शिकणार आहे. प्रॅक्टिस होते, तसंच बोलत राहायचं. चल की थोडं आवर की लवकर. ठीक आहे. ठीक आहे, लवकर लगेच यावं लागेल ना. बरं, कॅप वगैरे घालून जावं वाटलं तर. कॅप चल. घालून ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आवर लवकर. हो. चला तर मित्रांनो, आपण लवकर आवरूया. तर मित्रांनो, आता संगमला सांगितलेलं आवरायला. आता तिला माहीत नाही आपण आता कुठं घेऊन जाणार आहे. तर तिला फक्त म्हणलं की आता बाहेर फिरायला जायचा थोडा वेळ. तर आता मी तिला डायरेक्ट घेऊन जाणार आता शॉपवरती. आता तिला माहीत नाही आता तिच्यासाठी काय होणार आहे तिथं काय सरप्राईज आहे किंवा काय आहे, तिला काहीच माहीत नाही. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण भेटूया डायरेक्ट शॉपवरती. तर मित्रांनो, आता मी झालेलं आहे रेडी, आणि त्याच्यानंतर का संगम पण झालेले रेडी. आता चला फिरून येऊया आता बाहेर जाऊन. चला मित्रांनो, यांना आज कुठून ब्लॉग बनवायचं मूड आलाय काय माहित नाही. आता ते बनवत आहेत, पाहूया आपल्याला कुठं घेऊन जातात. फिरून येऊया, ऊन झाले तरी पण आता हे नेत आहेत. पाहूया कुठं नेतात, बघूया आपण. आता असं ब्लॉगिंग करणार आहेत म्हणून बघूया. हो, आता मी पण ब्लॉगिंग करायला शिकणार आहे ना, त्याच्यामुळं आता मी कॅमेरा चालू करायला शिकत आहे. बघा, एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये येणार आहे. आणि कॅब फालतो म्हटले मला, पण कॅब आपण घेऊन जाऊया. कॅब पण विसरलेल्या आहेत घरी, आणि आता काय माहित असतं उन्हामध्ये. कॅप घ्यावं म्हणलं, पण विसरून राहिली. आता काय करणार? थोडंसं ओळखीचे माझ्या भाई आहेत, त्यांना भेटायला चाललं नाही का, त्याच्यामुळे चल म्हणलं तुला सोबत. तेवढं तरी कधी उन्हामध्ये वगैरे मला आदत नाही ते. उगाच सहज फिरून यावं म्हणलं रे. उन्हात आले मला आता. तब्येत खराब आहे आपली 100%. काय होत नाही, थोडाफार उन्हात बी फिरावं लागतंय. थोडं उन्हात बी फिरायचा अनुभव पाहिजे ना. आपल्याला सहन होत नाही तर काय करायचं? हो, कॅब घ्यायला पाहिजे होते. तर मित्रांनो, आता मी संगमला घेऊन आलेला आहे एका स्पेशल ठिकाणी. तर आता तिला घेऊन जात आहे. ते कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, मला खूप काही क्वेश्चन करत होते, पण मी तिला काहीच म्हणलं नाही. आता उगं चाललं घेऊन तिला. चला तर आता तिला घेऊन जाऊ. आता थोडंसं सावलीला घेऊन जाऊ, मग सांगू तिला. संगम आता झालं, माझं मित्राला वगैरे भेटून झालं आहे. तर इथं लॅपटॉप वगैरे ठेवलेले आहेत. तर तुला बघ कोणता आवडतंय का? लॅपटॉप आपल्याला काय आपल्याला बघायला काय लागलं? बघायला का पैसे लागणार आहेत का? बघायला का पैसे लागणार आहेत का? ठेवण्याचे छान आहेत, मस्त आहेत. आपलं आता मला कधी घेणं होईल काय माहित नाही. आपल्याला पाहू आता कधी घेणं होतं माहीत नाही, पण पाहू. घ्यायचं काही विषय नाही, पण छान आहेत. आपल्या बघायला काय लागले लॅपटॉप वगैरे मस्तच वाटतं ना. हो, माझ्या मित्र भेटून झालं तर आता म्हणलं चला उगा आहे तर बाजूला, तर बघून घ्यावं म्हणलं. छान आहेत, छान. तो पलीकडचं कसं आहे? ते पण छान आहेत, सगळे छान आहेत. आता आपल्यातलं आपल्याला तेवढं काय मला समजत नाही. आपल्याला काय दिसायला जसं दिसतात ते पाहूनच आपल्याला छान वाटते. पाहूया, आपल्याला काय आता सध्या गरज नाही, घेऊन नंतर कधीतरी. कासला घ्यायचा वरचा. हो, हे ऑल इन वन म्हणून राहतो तसं आहे. पाहू नंतर कधीतरी घेऊया. पाहू नंतर घेऊया कधीतरी. टाइम आहे का? आहे का टाइम आपला बी आहे का? बघा तुमचं काय काम आहे ते करून घ्या. त्याच्यानंतर मग आपण मग भेटून जाऊ. झालं का एवढ्या मित्राला? उन्हामध्ये आणले मला, तर पाहूयात. आम्ही बसते मित्रांनो, आता यांनी मला घेऊन आलेले आहे शॉपमध्ये, आणि त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह वगैरे काम आहे म्हणून म्हणत आहे. आणि पाहता बघा, इकडे मी लॅपटॉप वगैरे पण नुसतं ठेवलेलेच आहे. थोडंसं मी पाहत पण आहे. छान आहे, आपण कधी घेऊ माहीत नाही, घेऊया कधी कधी. आहे ना, छान दिसत आहे ना पूर्ण. हो, छान आहे. आपण कधी घेऊ असा? तुझंच आहे की? गप्प बसा, खोटं काय हो, खरं नाही, मजाक नाही करत. तुझंच आहे.
मजाक नका करू. अगं आपण तुझ्यासाठीच असं घेतलेलं मला आहे घेऊन आले इकडे. मी फिरत घेऊन आलो होतो पण हे खरंच तुझं आहे सिरियसली? सिरियसली हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे माझ्याकडनं. आणि तुम्ही कधी केलंय? मी काल आलो होतो तुझा मोबाईल घेऊन तुला माहिती नाही हा का? हे स्पेशल मी तुझ्यासाठी गिफ्ट केला माहिती का वाव. खरंच आवडला मला का विश्वास खरंच बसत आवडला नाही. खरंच आहे का? हो सांगा खरंच उगा खरंच मजाक मजाक नाही करत करत आवाजाशी. एक मिनिट आपण दादाला विचार दादा हे मी काल बुक करून गेलो होतो ना हो बघ तुमच्यासाठी तुझ्यासाठी द्यायचं म्हणून सांगितलं होतं त्यांनी. हां अच्छा. सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मी बुक करून गेलो होतो म्हणून मी नवीन ओपन बॉक्स करून तुला दाखवायसाठी हे केलं मी आणि हे स्पेशल तुझ्यासाठी आहे हे वाव. माझ्याकडनं तू चांगले चांगले व्हिडिओ बनवा म्हणून मी तुझ्या पुढील जर्नीसाठी मी तुला गिफ्ट देत आहे थँक्यू सो मच. मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं तुम्ही घ्याल म्हणून. खरंच Thank you. थँक्यू. मला विश्वास बसत नाही अजून. हो पाहूया मित्रांनो, आपल्याला मोठा धक्का भेटलेला आहे सरप्राईजचा. पाहूया आता थोडंसं प्रोसेस करूया. चालूच आहे हो चला मित्रांनो, माझ्या लाईफमधला फर्स्ट लॅपटॉप मला माझ्या मिस्टरांनी आज आपल्याला सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे. आपण याचा ओपन करूया, चालू करूया. झालं? वाव, हे बघा याच्यात लाइटिंग पण लागत आहे, खूप छान आहे. पाहूया आपण. हे कंटिन्यू असं कलर चेंज होत राहतात का? त्याचे मोड राहतात त्यानुसार आपण मोड सिलेक्ट करू शकतो कीबोर्डच्या रायटिंगचे जे मोड आहे. हां, आपला लॅपटॉप घेतलेला आहे. पूर्ण सॉफ्टवेअर वगैरे अपडेट झालेलं आहे. आपल्याला इथे भैयाने आपलं गिफ्ट पण दिलेलं आहे. तुम्हाला काय दिलेलं नंतर आपण घरी जाऊन दाखवते. तर मित्रांनो, एवढं भारी असं मला सरप्राईज गिफ्ट भेटलेलं आहे. त्याच्यासोबत कीबोर्ड माऊस पण घेतलेला आहे. आपल्याला दादांनी यांच्याकडून दिलेला आहे. ते हेडफोन गिफ्ट म्हणून मला दिलेले आहेत स्पेशल. थँक्यू सो मच दादा. आणि याच्यासोबत आपल्याला बॅग वगैरे पण भेटलेली आहे. तर कसं वाटलं संगम गिफ्ट तुला एकदम भारी भारी वाटलं ना छान, हा. हो वाटलं होतं का तुला नाही, लॅपटॉप नाही. भेटेल म्हणून गिफ्ट मध्ये नाही. मित्रांनो, मी एवढी जास्त खुश झालेली आहे. हे काय झालं माझ्यासोबत पहा. मी रिकाम्या हाताने आले होते आणि एवढं मोठं आपण भारी गिफ्ट घेऊन जात आहोत. मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं असलं भारी मला गिफ्ट, ते पण अचानक मध्ये असं भेटेल. असं सहज काहीतरी बाहेर फिरायला आणलंय म्हणून वाटलं मला पेन ड्राईव्ह वगैरे घेतील. तर यांनी एवढं मोठं भारी सरप्राईज दिलं, मी विचार पण करू शकत नाही. यांनी असलं डेंजरवालं मला सरप्राईज दिलेलं आहे. खूपच मी एक्सायटेड आहे. आवडला का गिफ्ट घरी जाऊन सांगते आता. चला. ठीक आहे चला तर मित्रांनो, फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. खूपच छान वाटत आहे मला, एकदम भारी की आयुष्यातला पहिला आपण लॅपटॉप माझ्या मिस्टरांनी मला घेऊन दिलेला आहे. तर आपण पोहोचलेलो आहोत फायनली घरी लॅपटॉप घेऊन. अनएक्सपेक्टेड खूप छान वाटलं मला. त्यांनी माझ्यासाठी एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं आणि एवढं मोठं आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे. तर मी कुठला लॅपटॉप घेतलेला आहे हे तुम्हाला मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगते. आणि आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ते लॅपटॉपची अनबॉक्सिंग पण करूया. आणि कुठला मी लॅपटॉप घेतलेला आहे तुम्हाला ते पाहायला भेटेल. मी खूप जास्त खुश आहे. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी खुश झाली आहे ना मी. आता काय सांगू, माझ्याकडे शब्दच नाहीत. मला किती खुशी झालेली आहे, मी किती एक्सायटेड आहे, खूप खुश आहे. आणि माझ्या मिस्टरांना कसं आज दुपारची ड्युटी होती, त्याच्यामुळे त्यांना आल्याबरोबर लगेच ड्युटीला जावं लागलं. त्याच्यामुळे आपण आता त्यांना सध्या ब्लॉगमध्ये घेत नाही. आणि म्हणजे रात्री येतील तेव्हा आपण त्यांना पण विचारूया त्यांनी कशी प्लॅनिंग केली, काय केलं पाहूया. त्यांनी आता माझ्याकडे माझा मोबाईल दिलेला आहे. रात्री एक वेळेस दिला होता, म्हणजे लाईव्हचं त्यांनीच कनेक्ट करून दिलं होतं मला लाईव्हवाला. मग माझं लाईव्ह स्ट्रीम संपले ना, त्याच्यानंतर त्यांनीच ठेवून घेतला मोबाईल. मी ठीक आहे, काहीतरी करत असतील वाटलं मला. त्या अगोदरच मला 2 दिवस मोबाईल मागितलेला होता त्यांनी. तरी मला माहीत नव्हतं की एवढं भारी असं आपल्याला सरप्राईज भेटल. आणि मी इमॅजिन पण केलं नव्हतं कधी. त्यांनी मला 2-3 वर्षाखाली म्हटलं होतं लॅपटॉप घेऊया म्हणून. पण मला तेव्हा मी पाहिली तेव्हा मला आवडलं नाही, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. नंतर एकदा मागेच पडलं, मग आपण घेतलंच नाही. आणि मी सगळं मोबाईलमध्येच करते, त्याच्यामुळे मला एवढं काही गरज पण वाटली नाही की कशाला घ्यायचं, एवढं पैसे जास्त कशाला घालायचे, आपण आताच इन्व्हेस्ट कशाला करायचं, असं मला वाटलं होतं. त्याच्यामुळे मी काही कधी त्यांना मागितलं पण नाही की मला आता लॅपटॉप पाहिजे किंवा घ्या, असं मी कधीच म्हणलं नाही. तुम्ही कधी पण त्यांना विचारा, मी म्हटलं नाही. तेच माझ्या मागे लागतात की आपण हे घेऊ ते घेऊ, पण मीच नको म्हणते. पण यावेळेस त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलेलं आहे आणि एवढं भारी असा मला लॅपटॉप त्यांनी गिफ्टमध्ये दिलेला आहे. मी कधी विचार पण केला नव्हता.
एवढा भारी म्हणजे काय सांगू तुम्हाला. पूर्ण आपल्याला गेमिंग लॅपटॉप भेटलेला आहे. कसली पण एडिटिंग होऊ शकते, आपण गेमिंग पण करू शकतो. भरपूर सारे ते मल्टीपर्पज वर्क आपण त्याच्यावर करू शकतो. खूपच छान असं मला गिफ्ट भेटलेलं आहे. मी खूप खुश झाले. ते दुकानामध्ये थोडासा का म्हणजे काय रिॲक्शन द्या समजत नाही ना. घरी आले आपण थोडंसं फ्री होतं, मन एकदम हलकं होतं. तिथे आपल्याला सॉफ्टवेअर वगैरे मध्ये टाकायला थोडा वेळ लागतोच. पण दादाने ना खूप छान आपल्याला सर्व्हिस अशी दिलेली आहे. माय कॅम्प्युटरला तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा. माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगत आहे. आपण कुणाचं प्रमोशन मी असं जास्त आपण काय करत नाही, पण आपण जे माणुसकीच्या नात्याने जे ॲक्च्युअलमध्ये खरं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. कारण माय कम्प्युटरवाले जे दादा आहेत त्यांनी आपल्याला खूप छान अशी सर्व्हिस दिलेली आहे. आणि आपण जे हे सॉफ्टवेअर वगैरे टाकतो ते खूप असं महाग पण टाकून देतात ना, 2000-3000च्या असं जवळपास सर्वमध्ये टाकून देतात. पण दादांनी आपल्याकडून 1 रुपया पण घेतला नाही आपल्याकडून. आपल्याला फ्रीमध्ये त्यांनी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून दिलेलं आहे. सर्व मला जे रिक्वायरमेंट होते सर्व सॉफ्टवेअर ते त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या थ्रू मला टाकून दिलेले आहेत. आपल्याकडून त्याचे पैसे घेतलेले नाहीत. आणि झेब्रॉनिकचे एकदम भारीवाले आपल्याला हेडफोन पण दादांनी दिलेले आहेत. खूप छान वाटलं. आणि तर तुम्ही पण कधी तर नक्कीच व्हिजिट करा माय कॅम्प्युटर गडचिरोली इथे. आणि आता मी कुठला लॅपटॉप घेतलेला आहे आणि आपल्याला लॅपटॉपसोबत काय काय भेटलेलं आहेत हे सर्व मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि दाखवते. मस्त आपण असा याच्यानंतरचा ब्लॉग बनवणार आहोत आपल्या लॅपटॉप अनबॉक्सिंगचा. आणि तिथे तुम्हाला मी सर्व माहिती देते आणि मग त्याच्यासोबत आपल्याला काय काय भेटलं, कुठले फीचर्स आहेत, काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगते. चला मग आपण भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.